काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन समोर आलेलं आहे। महागाई आणि बेरोजगारी विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू यावेळी उपस्थित होते। आपण बघतोय पुण्यात एक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू देखील सहभागी झालेत। महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यांवर हे आंदोलन आहे। काँग्रेस भवन पासून हे आंदोलन सुरू झाले। मोरे असतील किंवा भानुची असतील हे आंदोलन झालेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करतात। आपण जर पाहिलं तर वाढत्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स विक्री होत आहे, याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे करत आहे। आणि मला मोदी यांनी सांगायचं आहे की महाराष्ट्रात तुम्ही वाटोळं करत असाल तर युवक काँग्रेस शांत बसणार नाही। महाराष्ट्रातील युवकांना कुठलीही नोकरी नाही, धंद्याला कुठलं प्रोत्साहन नाहीये आणि युवक आज आत्महत्या करतो, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन उतरलेला आहे। आपण जर बघितलं मला एक सांगायचं आपल्या माध्यमातून हजारो कोटींचा ड्रग्स मिळाल्यानंतर सुद्धा पुण्यात त्याच्यावर काही विशेष कारवाई होत नाही। त्याच्यावर सरकारची भूमिका काय ते स्पष्ट नाही। अदानी पोर्टवर सीआयएसएस पण नाही तर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळतीये। या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती काँग्रेसच्या वतीनं करण्यात येते। पोलिसांनी हे आंदोलन जे आहे ते बालगंधर्व चौकापर्यंत आता आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसचे पदाधिकारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला दिसतात। त्यामुळे आता पोलीस या आंदोलकांना कशा पद्धतीने थांबवतात, हे आंदोलन असंच पुढे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच राष्ट्रीय युवक आता या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्णतः पोलीस प्रशासन असेल किंवा पुणे पोलीस असेल यांनी हे आंदोलन या ठिकाणी दडवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे। आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन असंच महाराष्ट्रभर होणार आहे आणि ह्या आंदोलनामध्ये जी पुण्यातून सुरुवात झालेली आहे, आज खरं सरकारला याचा जाब द्यावा लागेल। युवकांसाठी हे काय करतायत, युवकांना देशोधडीला लावलेले आहे, त्याचा जाब हा विचारावाच लागेल। आपण जर बघितलं ये जो पुणे में जो अडानी का और नरेंद्र मोदी सरकार के द्वारा राज्य और केंद्र की सरकार में जो नए युवकों को ड्रग्स का सामना करना पड़ रहा है, ये ड्रग्स का निषेध करने के लिए युवक कांग्रेस का ये आंदोलन है, जिसके लिए ये सोई हुई सरकार को जगाने का ये आंदोलन है, जिसके लिए हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू शिरेंगे युवक काँग्रेस आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे। रस्त्यावरती हे सर्व युवक आता एकवटलेले आहेत आणि बालगंधर्व चौकातला रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद करण्याचा प्रयत्न जो आहे तो या काँग्रेसकडून सुरू असल्याचं या ठिकाणी दिसतंय। पुणे शहरामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय।